पोलीस भरती, एम-पी-एस-सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. कोणत्या देशाने प्रकल्प फ्रीडम सुरू करण्याची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका देशाने. प्रश्न 2. प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे प्रसून जोशी यांची. प्रश्न 3. डेन्मार्कमध्ये आयोजित 2026च्या उबेर कपचे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण कोरियाने. प्रश्न 4 पाहूया. मॅड्रिड 2026 ओपनमध्ये विमेन्स ओपनचे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे मार्टी कोस्त्युक यांनी. प्रश्न 5. कोणत्या अंतराळ कंपनीने फाल्कन 9 रॉकेटचा वापर करून दृष्टी हे आपले उपग्रह अभियान यशस्वीरित्या प्रक्षेपित केले? तर त्याचं उत्तर आहे गॅलेक्सी आई. प्रश्न 6. आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन अलीकडेच कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 4 मेला. प्रश्न 7 पाहूया. भारताची 100वी वंदे भारत ट्रेन कोणत्या उत्पादन युनिटमधून बाहेर काढण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे मॉडर्न कोच फॅक्टरी रायबेली यातून बनवलेली आहे. प्रश्न 8. कोणी संरक्षण लेखा महालेखापाल म्हणजेच CGDA म्हणून पदभार स्वीकारला आहे? तर त्याचं उत्तर आहे अनुग्रह नारायण दास यांनी. प्रश्न 9. जर्मनीने 2026 सालचे G7 अध्यक्षपद अधिकृतपणे कोणाकडे सोपवले आहे? तर त्याचं उत्तर आहे इटली या देशाकडे. प्रश्न 10 पाहूया. आक्रमक पाणघोड्यांच्या वेगाने वाढणाऱ्या संख्येमुळे चर्चेत आलेली मॅग्डालेना नदी कोणत्या देशातून वाहते? तर त्याचं उत्तर आहे कोलंबिया देशातून. प्रश्न 11. रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सने प्रसिद्ध केलेल्या 2026च्या जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांकात भारताचा क्रमांक कितवा आहे? तर त्याचं उत्तर आहे 157वा क्रमांक. प्रश्न 12. नॉर्थ टेक सिम्पोजियमचे उद्घाटन अलीकडेच कोठे करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रयागराज इथे. प्रश्न 13 पाहूया. HAL चे 22वे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक CMD कोण झाले आहेत? तर त्याचं उत्तर आहे रवी के. प्रश्न 14. नुकताच मायन ज्वालामुखीचा उद्रेक कोणत्या देशात झाला? तर त्याचं उत्तर आहे फिलिपिन्स देशामध्ये. प्रश्न 15. मिसिंग सी लिंक हा कोणत्या महामार्गावर बांधण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे मुंबई पुणे महामार्गावर. प्रश्न 16 पाहूया. विक्रम दोराई स्वामी यांची कोणत्या देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून पदभार स्वीकारला आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशामध्ये. प्रश्न 17. दरवर्षी जागतिक दमा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 1 मेचा पहिला मंगळवार. प्रश्न 18. माजी फॉर्म्युला 1 चालक आणि पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेता ॲलेक्स झनार्डी यांचे नुकतेच कोणत्या देशात निधन झाले? तर त्याचं उत्तर आहे इटलीमध्ये. प्रश्न 19 पाहूया. कचरा विल्हेवाटीसाठी भारताचा पहिला हरित मिथेनॉल प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 20. कोणत्या एम्सने पाठीच्या कण्यातील गंभीर विकृतींच्या उपचारात एक महत्त्वपूर्ण यश संपादन केले? तर त्याचं उत्तर आहे एम्स दिल्लीने. प्रश्न 21. भारताने कोणत्या देशाला आरोग्य मैत्री क्यूब्स भेट दिले आहे? तर त्याचं उत्तर आहे जमैका देशाला. प्रश्न 22 पाहूया. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने कोणती मानवी मोहीम प्रक्षेपित केली जी चंद्राच्या सानिध्यात पाठवली? तर त्याचं उत्तर आहे आर्टेमिस 2. प्रश्न 23. कर्नाटक ललित कला अकादमीच्या मानद पुरस्कारासाठी कोणत्या कलाकाराची निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे MG डोडामणी यांची. प्रश्न 24. डॅम्पे उपग्रह कोणत्या देशाने विकसित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाने. प्रश्न 25 पाहूया. जगातील पहिला सर्वसमावेशक AI कायदा कोणी मंजूर केला आहे? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण कोरियाने. प्रश्न 26. CM-302 क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाने. प्रश्न 27 तुमच्यासाठी. DRDOची स्थापना कधी झालेली आहे व त्याचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे.
कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे एकदम फास्टमध्ये आपण रिव्हिजन पाहूया. भारतीय लष्कराने ऑपरेशन नेत्र 1.0 कोठे राबवले? तर त्याचं उत्तर आहे लडाख इथे. प्रश्न 2, माउंट दुकोनो ज्वालामुखीचा उद्रेक झाला, हा ज्वालामुखी कुठे आहे? तर त्याचं उत्तर आहे इंडोनेशियामध्ये. प्रश्न 3, भारताचा पहिला ग्रीन मिथेनॉल प्रकल्प सध्या कुठे उभारला जात आहे? तर तो गुजरात राज्यामध्ये. गुजरात राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. प्रश्न 4, ईशान्य भारतातून नीती आयोगाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला सदस्य कोण बनल्या? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर जोराम अनी आहे. प्रश्न 5, भारत आणि इतर कोणत्या देशामध्ये सिम्बेक्स हा लष्करी सराव सुरू झाला आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि कंबोडिया या 2 देशामध्ये. प्रश्न 6, नुकतेच NCLTचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे अनुपिंदर सिंग ग्रेवाल हे. प्रश्न 7 पाहूया. पाण्याखाली सर्वात मोठा राष्ट्रध्वज कोठे फडकवण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे अंदमान निकोबार इथे. प्रश्न 8, जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन अलीकडेच कधी साजरा करण्यात आला होता? तर त्याचं उत्तर आहे 3 मेला. प्रश्न 9, दरवर्षी कोळसा खाण कामगार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 4 मेला. प्रश्न 10 पाहूया. कोणत्या राज्याने प्लॅटफॉर्म आधारित गिग कामगारांसाठी भारताची पहिली समर्पित डिजिटल तक्रार निवारण यंत्रणा IPGRS सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्याने. कर्नाटक राज्याची राजधानी आहे बेंगळुरू. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या व राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत हे. प्रश्न 11, आदि विद्या फाउंडेशनने भारताचा पहिला आध्यात्मिक विज्ञान अभ्यासक्रम कोठे सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली येथे. प्रश्न 12 पाहूया. भारताचे पहिले राज्याद्वारे संचालित अंतराळ तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्र कोठे सुरू करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरूमध्ये. प्रश्न 13, नुकत्याच प्रकाशित झालेल्या जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक 2026 मध्ये कोणी अव्वल स्थान पटकावले? तर त्याचं उत्तर आहे नॉर्वे देशाने. प्रश्न 14 पाहूया. भारत केनिया संयुक्त व्यापार समितीचे JTC 10वे अधिवेशन कोठे आयोजित करण्यात आले होते? तर त्याचं उत्तर आहे केनिया इथे. प्रश्न 15, कॅच द रेन 2026 मोहिमेअंतर्गत दिल्ली सरकारने अनावरण केलेल्या अधिकृत जल शुभंकराचे वॉटर मॅस्कॉट नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे नीरा. प्रश्न 16, ब्रिक्स तर्फे वुमन एम्पॉवरमेंट ट्रेल ब्लेझर अवॉर्ड 2026 कोणाला दिला? तर त्याचं उत्तर आहे कल्पना सोरेन यांना. प्रश्न 17 पाहूया. गुजरात राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? याचं उत्तर आहे आचार्य देवव्रत. प्रश्न 18, उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात भारताचे पहिले एकात्मिक बासमती आणि सेंद्रिय प्रशिक्षण सह प्रात्यक्षिक शेत उभारले जात आहे? तर त्याचं उत्तर आहे पिलीभीत जिल्ह्यामध्ये. प्रश्न 19, भारत आणि इंडोनेशिया यांच्यात कितवा समुद्र शक्ती नौदल सराव आयोजित करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 5व्या क्रमांकाचा. प्रश्न 20 पाहूया. आर्कू ओल्ड सीड फेस्टिवल कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 21, कर्नाटकमध्ये कुठे श्री कृष्णदेवराय सैनिक शाळेचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे सिंधनूर इथे. प्रश्न 22, कोणत्या राज्य सरकारने गिग कामगारांसाठी भारतातील पहिली समर्पित डिजिटल तक्रार निवारण यंत्रणा सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्य सरकारने. प्रश्न 23 पाहूया. कोणाची मुख्य दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे दिलीप कुमार यांची. प्रश्न 24, संगीता कलानिधी पुरस्कार 2026 कोणाला प्रदान केलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर जयंती कुमारेश यांना. प्रश्न 25 पाहूया. चंद्रयान मोहीम 5 प्रक्षेपण स्थळाचे मूल्यांकन कोणत्या देशात केले जात आहे? तर त्याचं उत्तर आहे जपान देशामध्ये. प्रश्न 26 तुमच्यासाठी. 1 मे 2026 ला आपण कितवा महाराष्ट्र दिन साजरा केलेला आहे? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.